हाय फ्रेंड्स, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल इझी केमिस्ट्रीमध्ये। आज आपण बघणार आहोत 12वीच्या नवीन सिलेबसमध्ये आलेला चॅप्टर नंबर 9 दॅट इज कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स किंवा कोऑर्डिनेशन कंपाउंड्स। आता या कोऑर्डिनेशन कंपाउंड स्टडी करत असताना त्यामधला आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहोत दॅट इज नथिंग बट अ डिफरन्स बिटवीन अ डबल सॉल्ट अँड अ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स। कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आणि डबल सॉल्ट यामध्ये फरक काय असतो तो आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत। सो फर्स्ट ऑफ ऑल यामध्ये सिमिलॅरिटी काय असते हे माहित असणं आपल्याला गरजेचं आहे। सो फर्स्ट ऑफ ऑल आपण सिमिलॅरिटी बद्दल बोलूया। सिमिलॅरिटी काय असणार आहे बघा। सिमिलॅरिटी या दोघांमध्ये काय असणार आहे, फॉर एक्झाम्पल आपण मोहर सॉल्टचा विचार करूया। बघा मोहर सॉल्टमध्ये एक कंपाऊंड दिसतो आपल्याला फेरस सल्फेट आणि दुसरा कंपाऊंड दिसतो दॅट इज अमोनियम सल्फेट। मग असे खूप सारे कंपाऊंड्स व्हेन 2 or more कंपाऊंड्स कंबाईन विथ अ स्टेशिओमेट्रिक रेशो, ज्यावेळेस एक किंवा एकापेक्षा असे कंपाऊंड स्टेशिओमेट्रिक रेशोमध्ये कंबाईन होतात ते खूप सारे कंपाऊंड्स बनवतात। मग हे कंपाऊंड्स मेनली 2 टाइप्समध्ये क्लासिफाय होतात। काही बनतात कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस तर काही बनतात डबल सॉल्ट्स। मग आता डबल सॉल्ट कसे बनलेत किंवा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स कसे बनले यांना आपण क्लासिफाय कसं करायचं असतं ते आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत। सो हा टॉपिक कसा आहे बघा। सो फर्स्ट ऑफ ऑल ज्यावेळेस आपण डबल सॉल्ट बद्दल बोलतो तर आपल्याकडे एक्झाम्पल आहे मोहर सॉल्टचं, याचं प्रॅक्टिकल सुद्धा तुम्हाला असेल। सो मोहर सॉल्ट ज्यावेळेस आपण स्टडी करतो तर मोहर सॉल्ट बघा फेरस सल्फेट अमोनियम सल्फेटचा मिळून बनलेला विथ 6 मॉलिक्युल्स ऑफ H2। हा ज्यावेळेस असा एक मोहर सॉल्ट डिसोसिएट होईल वॉटरमध्ये, समजा आपण याला वॉटरमध्ये टाकला आणि डिसोसिएट केलं तर डिसोसिएट केल्यानंतर बघा याचे जे फेरसचे दॅट इज Fe2+ आयन फॉर्म करतात, कारण की एका सल्फेटवर -2 चार्ज असतो। ज्यावेळेस तो तिथून सेपरेट आउट होतो त्यावर CFE वरती येतो +2 चार्ज येतो। सेकंड थिंग अमोनिया आहे, अमोनिया एका सल्फेट सोबत आहे त्यामुळे एक अमोनिया तिथून लॉस झाला की एका अमोनियावर +1 चार्ज येत असतो, करेक्ट। नेक्स्ट आहे 2SO4- म्हणजे बघा इथे एक मायनस इथे एक मायनस, असे 2 वेळेस 2 मायनस चार्ज रिमूव्ह झाले दॅट इज 2SO4। सो या एक्झाम्पलवरून आपल्याला असं लक्षात येतं की ज्यावेळेस मोहर सॉल्ट डिसोसिएट होतो तर डिसोसिएट झाल्यामध्ये याच्यामध्ये जेवढे आयन्स प्रेझेंट होते हे सगळेचे सगळे आयन्स डिसोसिएट झाले। सेकंड एक्झाम्पल आहे आपल्याकडे कॅर्नालाइटचं। कॅर्नालाइटमध्ये जर तुम्ही बघितलं तर KCl हा एक कंपाऊंड आहे, MgCl2 हा दुसरा कंपाऊंड आहे। असे 2 कंपाऊंड मिळून आपल्याला एक डबल सॉल्ट बनलेला आहे। या डबल सॉल्टला आपण ज्यावेळेस वॉटरमध्ये टाकतो तर टाकल्यानंतर तो डिसोसिएट होतोय। इट डिसोसिएट लाईक K+, बघा एक पोटॅशियमचा पॉझिटिव्ह आयन बनतो, 2 मॅग्नेशियमचे 2+ असलेला एक आयन मिळतोय आणि एक Cl आणि एक Cl असे 3 Cl- आपल्याला मिळत आहेत। म्हणजे इथे पण सगळे आयन्स कम्प्लिटली डिसोसिएट झाले। बट इन केस ऑफ अ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स, ज्यावेळेस आपण कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सचा विचार करतो तर कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्समध्ये हा जर समजा एक कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आहे आणि ज्यावेळेस त्याला आपण डिसोसिएट करतो तर डिसोसिएट होत असताना सगळे आयन्स सेपरेट नाही होत आहे। इथे बघा इथे सगळे आयन्स सेपरेट झाले FeSO4 अमोनियम लाईक दिस, बट इन दिस एक्झाम्पल सगळे आयन्स सेपरेट नाही होत। इथे काय होतं तर या स्क्वेअर ब्रॅकेटच्या दॅट इज कॉम्प्लेक्सच्या बाहेर जेवढे आयन्स आहेत दॅट वी कॉल्ड अ काउंटर आयन, आपण त्यांना काउंटर आयन्स म्हणतो, तेच फक्त डिसोसिएट होतात। हा स्क्वेअर ब्रॅकेट डिसोसिएट होत नाही, त्याला आपण कोऑर्डिनेशन स्पेअर म्हणत असतो, तो डिसोसिएट होत नाही। फक्त डिसोसिएट काय होतं जे बाहेरचे आउटसाइड आहे दॅट इज K4 हा फक्त डिसोसिएट होतो दॅट इज कॉल्ड अ काउंटर आयन, ते डिसोसिएट होतं आणि कॉम्प्लेक्स हा ॲज इट इज राहतो। दिस इज द डिफरन्स। म्हणजे दोघांमधला डिफरन्स काय तर डबल सॉल्टचं डिसोसिएशन झालं तर तो त्याची आयडेंटिटी टोटली लॉस करून देतो। इट लॉस इट्स आयडेंटिटी, त्याची आयडेंटिटी पूर्णपणे लॉस होते। बट इन केस ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स ज्यावेळेस तो डिसोसिएट होतो त्याची आयडेंटिटी कम्प्लिटली लॉस होत नाही, तो त्याची आयडेंटिटी रिटेन करतो। इट मीन्स बघा त्या कॉम्प्लेक्सची जी काय आयडेंटिटी होती दॅट आयडेंटिटी हॅज बीन रिटेन, बट इन दिस एक्झाम्पल इथे कुठलीही आयडेंटिटी रिटेन झालेली नाही, सगळे आयन्स एकमेकांपासून सेपरेट आउट झालेत। इथे जसं सेपरेशन होत नाही इथे कॉम्प्लेक्स आयन ॲज इट इज रिमेन राहतोय। सो दिस इज द डिफरन्स बिटवीन द double salt and a coordination complex. Double salt loses identity when dissociate in a water. Coordination complex does not lose its identity in a dissociation. I hope the topic has been clear to you. Thank you very much.